नमस्कार मंडळी, उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण रव्याचे पळीपापड बनवतोय। हे पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट पांढरे शुभ्र असे फुलतात। पापड खुसखुशीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। चला पटकन रव्याचे पळीपापड बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी रव्याचे पळीपापड बनवण्यासाठी आपण रवा एकदम बारीक वापरायचा आहे। अशा पद्धतीने रवा घ्यायचा आहे। बघा, पळीपापड बनवण्यासाठी आपण रवा इथे मोजून घेतलेला आहे। 2.25 कप आपण इथे रवा घेतलेला आहे। आणि रव्याचे पळीपापड बनवताना जर तुम्ही मोठा रवा वापरला तर त्यामुळे पापड तुमचे तुटू शकतात, त्यामुळे छोटा रवा वापरायचा। बघा, आपण इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे। रव्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। रवा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बघा, रवा आता धुताना महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची आहे, रवा एकदम बारीक असल्यामुळे पाण्याबरोबर वाहू शकतो, त्यामुळे स्वच्छ असा धुवायचा। 2 मिनिटं पाण्याला नितांत होऊ द्यायचं, मग ते पाणी काढून घ्यायचं, त्यामुळे रवा आपला पाण्याबरोबर जाणार नाही। बघा, अशा पद्धतीने रवा धुवून घेतलेला आहे आणि आपण ह्याच्यामधलं पाणी काढून देऊया। रव्यातलं संपूर्ण पाणी काढून दिल्यानंतर त्यामध्ये दुसरं नवीन आपण पाणी टाकलेलं आहे। बघा, भरपूर सारं रव्यामध्ये पाणी टाकायचं आणि चमच्याने रवा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। चमच्याने व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळे बघा, रवा छान असा व्यवस्थित भिजला जाईल। अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेला आहे। झाकण ठेवून आपण 12 तासासाठी रवा भिजण्यासाठी ठेवून देऊया, त्यामुळे रवा छान असा भिजला जाईल आणि पळीपापड छान असे तयार होतील। बघा, अर्धा किलो रव्यासाठी इथे मी 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर तीळ तुम्ही टाकू शकता। बघा, हे 100 ग्रॅम इतके तीळ घेतलेले आहेत आणि पाण्याने आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तीळ धुवून घ्यायचे आहेत। बघा, तीळ सुद्धा आपण 12 तास भिजण्यासाठी ठेवायचे आहेत, त्यामुळे पापड एकदम खुसखुशीत आणि तळल्यावरती तीळ घातल्यामुळे पापडाची चव अजूनही छान लागते। बघा, अशा पद्धतीने आपण इथे तीळ धुवून स्वच्छ त्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून भिजण्यासाठी 12 तासासाठी ठेवून दिलेलं आहे। रवा आणि तीळ 12 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। दोन्ही छान व्यवस्थित असं भिजलं जाईल। बघा, रवा आपण सकाळी छान असा भिजलेला आहे। 12 तासानंतर रवा भिजलेला आहे। बघा, भिजलेल्या रव्यावरचं पाणी आता वरचं काढून द्यायचं आहे, ते पाणी आपल्याला वापरायचं नाही। बघा, रव्याच्या वरचं पाणी काढून दिलेलं आहे आणि संपूर्ण रवा आपण मिक्स करून घेणार आहे। बघा, किती छान आपला रवा इथे मस्त असा फुललेला भिजलेला आहे। तीळसुद्धा 12 तासानंतर छान असे भिजलेले आहेत। तिळाच्या वरचं पाणी आपण गाळणीनं गाळून देणार आहे। बघा, अशा पद्धतीने तीळ कोरडे करून घेतलेले आहेत। बघा, रव्याचे पळीपापड बनवण्यासाठी मेन महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुमचे पापड अजिबात तुटणार नाहीत आणि परफेक्ट असे पळीपापड तयार होतील। बघा, ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतोय त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामुळे तुमचे पापड परफेक्ट असे तयार होतील। बघा, इथे पळीपापड तयार करण्यासाठी मी इथे ज्या भांड्याने आपण रवा मोजून घेतलेला त्याच भांड्याने इथे 4 भांडी इतकं पाणी घेतलेलं आहे। पुढे मी सांगते तुम्हाला किती पाणी लागलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, त्याच्यामध्ये भिजवून घेतलेले तीळ टाकलेले आहेत आणि आपण हे पाणी हे सर्व गॅसवरती ठेवून देऊया। त्यामध्ये बघा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1.25 चमचा आपण इथे मीठ टाकलेलं आहे। जर मिठाचं प्रमाण जास्त झालं तर त्यामुळे कसे पापड खाऊ वाटणार नाही, त्यामुळे मिठाचं अंदाजाने टाकायचं। जर तुम्हाला कमी वाटलं तर पुन्हा सुद्धा टाकू शकता। बघा, इथे 1 चमचा इथं मी पापड खार टाकलेला आहे। जर पापड खारचं प्रमाण जास्त झालं तर त्यामुळे पापड लाल पडू शकतात, ही महत्त्वाची टिप्स आहे। त्यामुळे पापड खार अर्धा किलोसाठी 1 चमचा इतका टाकावा। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे। छान अशी पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवून घेतलेला रवा आपल्याला टाकायचा आहे। बघा, रवा आपण थोडासा टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। पुन्हा आपण रवा टाकायचा आहे, त्यामुळे कशा रव्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत। रवा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टाकून दिलेला आहे। रवा आता आपला शिजण्यासाठी बघा इथे तयार झालेला आहे। रव्याचं पापडाचं बॅटर कसं तयार झालं हे समजण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, अशा पद्धतीने आपण इथे रवा टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे। अजिबात रव्यामध्ये गुठळ्या गाठी झालेल्या नाही। हा रवा शिजण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी इतका टाईम लागतो। बघा, इथे अशा पद्धतीने रवा शिजत आहे। रवा छान शिजला तर पापडसुद्धा छान होतात बरं का। हे थोडंसं बॅटर घट्ट वाटल्यामुळे त्यामध्ये बघा अजून एक म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला
त्याच वाटीनं बरोबर असं इतकं पाणी टाकायचं आहे. बघा आपण इथे पाणीसुद्धा वाढवणार आहे. रवा असं पद्धतीने जर पापड बनवले तर त्यामुळे पापड म्हणेल इतके फुलणार नाहीत. त्यामुळे अजून इतकं मीठ पाणी टाकलेलं आहे. मला रव्याचे अर्धा किलो रव्याचे पळीपापड बनवण्यासाठी म्हणजे 1 भांडं रवा असेल तर इथे मला 5 भांडी इतकं पाणी लागलेलं आहे. बघा पाणी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आणि रव्यामध्ये तुम्ही थंड पाणी टाकू नका, त्यामुळे कशा गुठळ्या होऊ शकतात. गरम करून पाणी टाकायचं आहे, त्यामुळे अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि छान असे पापड अजिबात तुटणार नाहीत. बघा त्यामध्ये थोडंसं मी मिठाचं प्रमाण चेक करून पाहिलं तर मीठ थोडंसं कमी असल्यामुळे थोडंसं मीठ पुन्हा मी टाकलेलं आहे. मीठ जर परफेक्ट असेल तर पापड खायलासुद्धा मजा येते, त्यामुळे मिठाचं प्रमाण अंदाजाने चेक करून टाकावे. बघा इथं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं पाहिजे आहे. बघा रव्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय रव्याला किती छान अशी चकाकी आलेली आहे. यावेळी चकाकी येते त्यावेळी मस्त असे पापड तयार होण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे असं समजावं. आणि अशा पद्धतीने बघा हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी. बघा एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे रव्याचे पळीपापड अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहे. रव्याचे पळीपापड जास्त पातळी करू नका, नाहीतर ते वाळल्यावरती कसे तुटू शकतात. त्यामुळे जास्त असे घट्ट पण नाही जास्त पातळी नाही, मिडियमसर असे पापड घालून घेतलेले आहेत. बघा फॅनखाली आपण हे पापड सुकवून घेतलेले आहेत. मस्त काचेसारखे हे पापड 2 ते 3 दिवस मी सुकवून घेतलेले आहेत. सुकल्यानंतर बघा रव्याचे काचेसारखे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. बघा तेल छान कडकडीत गरम झाल्यावरती पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कसले भारी पांढरे शुभ्र पापड इथे दुप्पट तिप्पट फुलतात. चवीला तर अप्रतिमच लागतात. बघा रव्याचे पळीपापड बनवताना महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते. जिऱ्याचा जास्त वापर करू नका, त्यामुळे कशी पापडाची चव कडवट होऊ शकते. अर्धा किलो रव्यासाठी 1 चमचा परफेक्ट हे प्रमाण आहे. बघा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. मस्त असे खुसखुशीत अजिबात तेलकट नाही, मस्त असं तेल पिलेलं नाही, परफेक्ट असे इथे रव्याचे पळीपापड तयार झालेले आहेत. मस्त असं बघा इथे मसाला पापडसुद्धा तयार करून घेतला, म्हणजे टेस्ट करून बघितले. चवीला इतकी अप्रतिम झालेली. तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.